रामकृष्ण हरी. मित्रांनो, तुका म्हणे त्या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला 73वा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे, मग जैसा जैसा राहे, काय पाहे उरले ते. अंतरीचे विषय जाड, येऊ देऊ नेदावे, तुका म्हणे शुद्ध मन, समाधान पाहिजे. याचा सरळ अर्थ समजून सांगतो. तुम्हाला त्याग करा वाटत असेल, त्याग तरी ऐसा करा म्हणजे तुम्हाला त्याग करा. कशाचा करा? तर अहंकाराचा त्याग करावा. मग ज्या स्थितीमध्ये तुम्ही असाल तसेच राहा आणि आता काय उरले ते पहा. हृदयामध्ये द्वैत भावाचे जे दृढ संस्कार आहेत त्यांना समोर सुद्धा येऊ देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात की मन शुद्ध ठेवून सदैव समाधानाने राहावे. याचा सरळ अर्थ सांगून झाला. आता निरूपण तुम्हाला या अभंगाचं निरूपण समजून सांगतो की माणसाच्या मनामध्ये सदैव लपून राहिलेला महत्त्वाचा विकार म्हणजे काय आहे, तर तो आहे अहंकार. अज्ञानी माणसापेक्षा ज्ञानी माणसाला अहंकार लवकर होतो आणि तो जास्तच लवकर होतो. शरीरातील 36 तत्व जी आहे त्याच्यामध्ये एक अहंकार हे एक तत्व आहे. म्हणजे अहंकार प्रत्येकाला असतं. कोणी बोलून दाखवत नसला तरी अहंकार त्याला असतो, त्याच्या वागण्यामध्ये अहंकार दिसतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जागृतीमध्ये स्वप्न लपलेले असते, नाही का. आपण डोळ्यांचे पाहतो त्याच्यामध्ये ते स्वप्न आपल्याला रात्री दिसतं, म्हणजे जागृतीमध्ये स्वप्न लपलेले असते. अमावस्याच्या दिवशी चंद्र लपलेला असतो. अमावस्या दिवशी चंद्र कुठं गायब होतो का? नाही, तो असतो जागेवर, फक्त तो दिसत नाही. बालपणामध्ये तारुण्य गुप्तपणे असते. न फुललेल्या कळीमध्ये सुगंध लपलेला असतो. काष्ठामध्ये म्हणजे लाकडामध्ये जसा अग्नी लपलेला असतो तसं प्रत्येकाच्या शरीरामध्ये अहंकार हा लपलेला असतो. निमित्त मिळताच तो बाहेर पडतो. अहंकार हा रूपाचा, शक्तीचा, सत्तेचा, धनाचा, ज्ञानाचा एवढेच नव्हे तर भक्तीचा सुद्धा अहंकार काही लोकांना असतो. अनेक भक्त पाहिले तर अहंकार असतो. मी इतक्या वेळ भक्ती करतो, मी इतका जप करतो, मी इतक्या वेळा पंढरपूरची वारी केली, 4 वेळा लोकांना समजून सांगत असतो. तो अहंकार असतो. तुम्ही तुमच्यापेक्षा किती पुण्यवान आहे, नाही का. मी 4 धाम यात्रा केल्या, 12 ज्योतिर्लिंगाला जाऊन, तुम्ही जाऊन आले का? नाही आले. मग तुम्ही पापी, मी पुण्यवान. हा सुद्धा एक अहंकार आहे, नाही का. तुकाराम भगवान श्रीकृष्ण सांगतात की त्यामुळे माणूस काय करतो, इतरांना तुच्छ लेखायला लागतो. अहंकारचं उदाहरण देताना भगवान श्रीकृष्ण सांगतात, तैसा पाचाही गाठी पडे, जे देहकास उघडे, ते नाचवी चहूकडे जो अहंकार गा. नवल अहंकाराची गोठी, विशेषण लागे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाच. परमेश्वराला मात्र कोणाचाच अहंकार आवडत नाही. मग तो छोटा अहंकार असो, मोठा अहंकार असो, बुद्धीचा असो, पैशाचा असो, शक्तीचा असो, कोणाचाही अहंकार भगवंताला आवडत नाही. परमेश्वरी लीलामय कथा आपण जेव्हा वाचतो त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने, रामाने अनेकांचे अहंकार नाहीसे केल्याचं आपण पाहिलेलं आहे. भीमाचा शक्तीचा अभिमान नाहीसा केला, अर्जुनाचा रूपाचा अभिमान केला, द्रौपदीला मी 5 पतींची तिला दासी बनवलं. प्रत्येकाचा अहंकार भगवंताने नाहीसा केलेलं आहे. आता होतं काय साधारणतः माणसाला, की आता एखाद्याने मोठा बंगला बांधला की तो छोट्या घरातल्या लोकांना तुच्छ मानायला लागतो. अनेक वेळा अनुभव आपल्याला येतो की आधी झोपडीत राहत होता, पडक्या घरात राहत होता, पण आता नंतर लोन घेऊन घर बांधलं की तो मग बाकीच्या लोकांना तुच्छ लागतं. मग घर बांधलं, अरे बाबा तू कर्ज घेऊनच बांधलं, बाकीचे पण बांधू शकतात ना, पण त्यांच्या काही अडचणी आहेत म्हणून नाही बांधत आहे. तू बांधलं ते नाही बांधू शकत असं थोडीच आहे.
पण त्याला तो अहंकार तयार होतो. आपला मुलगा डॉक्टर झाला की आपण दुसऱ्यांच्या मुलांना तुच्छ लेखायला सुरुवात करतो. तर या गोष्टी ज्या आहेत त्या अभिमान करण्यासारख्या नाही आहेत, कारण या शाश्वत नाही आहेत. तुमच्याकडे आज पैसा आहे, उद्या नसेल. आज रूपवान आहे, उद्या नसेल, नाही का. आज ताकदवान आहे, उद्या काही दिवसांनी तुम्ही ती ताकद तुमची कमी होणार आहे. तर हे ज्याला समजलं नाही का, त्याचा अहंकार आपोआपच कमी होतो. आणि अभिमान हा कशाचा असावा, तर हरिभक्त असण्याचा असा. देवाच्या भक्तीचा अभिमान तुम्ही धरा. भगवान सांगतात जे अहंकार वाहत अंगी, आम्ही हरीचे भूषवणा लागी, ते लोभिये एकच जगी माझेनी लोभी. अहंकार काय पाहिजे, मी देवाचा भक्त आहे, माझा श्रीकृष्ण माझा आहे. हा अहंकार तुम्ही अवश्य बाळगा की भगवंत माझा आहे. तो भगवान श्रीकृष्ण म्हणतात ते लोभी एकच जगी माझेनी लोभ. त्यांना लोभ कशाचा आहे, तर मी प्राप्त व्हावा एवढाच लोभ त्यांना. भगवंताचं दर्शन झालं पाहिजे, भगवान श्रीकृष्णाला मी डोळ्याने पाहिलं पाहिजे. ही जी त्यांची वासना आहे ती खरी वास. जे माझेनी कामे सकाम, जे माझेनी प्रेमी सप्रेम, जे माझ्या बोली सभ्रम, नेणती लोक. म्हणजे अहंकार धरायचा, अभिमान धरायचा, लोभ धरायचा, तो परमेश्वराचा धरा. आता होतं काय की अहंकार माणसाला आला, सत्तेचा असो, लोभाचा असो, रूपाचा असो, पैशाचा असो, तर तो माणूस मग इतरांचा अपमान करायला सुरुवात करतो. अहंकारी व्यक्ती मग इतरांमध्ये आवडेनाशी होते. लोकांना ते अशी माणसं आवडत नाही. अशी व्यक्ती मग देवापासून सुद्धा दूरच जाते. कारण अहंकारामुळे काय होतं की व्यक्तीच्या मनामध्ये गर्व निर्माण होतो की मीच मोठा, मी शक्तिमान, मीच सुंदर, मी पैसेवाला, माझ्याकडे सत्ता आहे, मी 4 वेळा आमदार झालो, मी 2 वेळा मंत्री झालो. तो अहंकार मग परमेश्वर आपोआपच दूर करतो. गैरसमज असतात, मी रूपवान आहे म्हणून माझ्यावर जाळतात, मी पैसावाला आहे म्हणून माझ्यावर जाळतात. कोणी तुमच्याकडे भुंकून बघत नाही. अहो तुम्ही करोडपती आहे, पण अब्जावधी लोक भारतामध्ये अब्जाधीश आहेत, नाही. एखाद्या मुलीला वाटतं मी खूप रूपवान आहे, तिने जर एक चक्कर जरी मारले तिच्या लक्षात येईल की तिच्यापेक्षा शतपटीने सुंदर स्त्रिया जगामध्ये आहेत, नाही. त्याच्यामुळं कोणत्याही गोष्टीचा अभिमान हा तात्पुरता असतो, तो कधीही टिकत नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, ते काय सांगतात ते की परमेश्वराच्या चिंतनाने मनुष्य अशा विचारांना दूर करतो आणि आपल्याला इतरांपेक्षा लहान समजतो. इतरांपेक्षा कमी ज्ञानी समजणे, इतरांच्या रूपाचा ज्ञानाचा मान ठेवणे परमेश्वराजवळ जाण्याचं लक्षण आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात ते थोरपण सांडीचे, म्हणजे मोठेपणा सोडून द्या. येथे व्युत्पत्ती आगवी विसरीचे, जे जगा धाकटे होईजे जवळीक माझे. धाकटे व्हायचं म्हणजे काय, आपण स्वतः नेहमी लहान समजत. माझ्यापेक्षा तुम्ही रूपवान आहात, माझ्यापेक्षा तुम्ही बुद्धिमान आहात, माझ्यापेक्षा तुम्ही श्रीमंत आहात, माझ्यापेक्षा बुद्धिमान तुम्हीच आहात, आम्ही लहान आहात. असं जेव्हा माणसाच्या मनात विचार येतील ते जवळीक माझी, परमेश्वराच्या ते अधिक जवळ जातात. आता तुकाराम सांगतात काय अजून, अहंकार सोडून नम्रता अंगी धरलं तर सगळं जग आपलं होतं, नाही तर आपण जगामध्ये अप्रिय होतो. तिथे नेहमी घमिळीत राहिले आहेत, माझ्याकडे मोठी गाडी. लोकांकडे काय घेणं, तुमच्याकडे 5 कोटीची गाडी असू दे, नाही तर 10 कोटीची गाडी असू दे, तुमच्याकडे 10 अब्ज रुपये असू दे, तुम्हाला लोकांना काय उपयोग आहे का त्याचा, नाही. त्यांना काय देणं घेणं पडलं. पण आपल्याला वाटतं नाही नाही माझ्याकडे पैसा म्हणून इतरांनी मला नमस्कार करावं, कशाला करते. तुम्ही पाहिलंय का जगामध्ये श्रीमंत माणूस दिसला म्हणून लोकांनी पटापटा त्यांच्या पायावर लोटांगण गाठलं नाही. एखादा मंत्री दिसला म्हणून त्याच्या पायावर लोकांनी लोटांगण गाठलं नाही. त्यांचा स्वार्थ आहे ते पुढारी, नवीन पुढारी पाया पाडतात त्यांच्या. सामान्य माणूस कधी मंत्र्याच्या पाया पडणार नाही. पण जर एखादा साधू असेल तर गोर गरीब श्रीमंत मोठे सगळे त्यांच्या पायावर डोकं ठेवतात. म्हणून माणसाची किंमत ही चांगल्या वागण्याला आहे, सज्जनपणाला आहे, साधुत्वाला आहे. पैशाला, शक्तीला, रूपाला काही मान नाही.
खूप सुंदर स्त्री म्हणून लोकांनी दर्शन घेतलं असं होतं का? नाही. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात ते नमंती फलितो वृक्षा नमंती गुण्यो जनहा शुष्क काष्ठच मूर्खश्च न नमंती कदाचन. सुभाषितकार एक सांगतो या सुभाषितामध्ये की फळामुळे झाडं वागतात, ज्याच्याजवळ ज्ञान आहे ती माणसं ज्ञानामुळे नम्र होतात, परंतु वाळलेलं लाकूड आणि मूर्ख मनुष्य कधी नम्र होत नाही. म्हणून आपण नेहमी काय झालं पाहिजे, अहंकार सोडून नम्रता अंगी धरली पाहिजे. मनातले विकार पुढे येऊ देऊ नका असं तुकाराम महाराज सांगतात. मन शुद्ध ठेवा, चांगल्या लोकांच्या संगतीत जा. मन चित्त हे चांगल्या संगतीमुळं स्वच्छ होतं. परमेश्वराची नेहमी आठवण ठेवावी. जेवताना, उठल्यावर, झोपताना, कोणते काम करताना परमेश्वराचं स्मरण जर केलं तर भगवंतच आपल्यासमोर येऊन उभा राहतो आणि त्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं. तुकाराम महाराज सांगतात आहे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊन गोपाळ राहत. ज्याचं मन शुद्ध आहे, चांगलं आहे, तिथं गोपाळ म्हणजे परमेश्वर येऊन उभा राहत. आणि आपल्याला आनंदी व्हायचं असेल, जगामध्ये सगळ्यांचं प्रेम मिळवायचं असेल, तर आपल्या मनातला अहंकार आपण सोडला पाहिजे. नम्रता मनामध्ये धरली पाहिजे. तो गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांच्या समोर आपण नम्र झालो. मोठ्या माणसासमोर नम्र व्हायचं आणि गरीबाला असं रुबाब दाखवायचं नाही. गरीबाला सुद्धा नमस्कार, काका बोला काय काम आहे. त्या माणसाला सुद्धा आधार वाटतो की आपण गरीब असो ना, याने आपल्याला काका म्हटलं, हात जोडले, काय काम आहे विचारले नाही. म्हणून जो श्रीमंत आहे त्यांनी गरिबासमोर नम्र व्हावं. जो शक्तिमान आहे आणि दुर्बलासमोर नम्र व्हावं. जो रूपवान आहे त्यांनी इतरांसमोर नम्र व्हावं. म्हणजे आपापच परमेश्वराची प्राप्ती लवकर होते. परमेश्वर स्वतःहून तुमच्याकडे धावत येतो. आपण या आनंदाचा लाभ घेऊ, नम्रतेने बोलू आणि स्वतःचं जीवन आनंदी बनवू. रामकृष्ण हरी.